नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज 24/7 इंडिया। मैं हूं आपके साथ सपना मदेशिया। चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों से। गांव के ज्यादातर लोग अनपढ़ होने से मेहनत मजदूरी सिवाय कोई पर्याय नहीं है। दिन की शुरुआत शाम की रसोई से निकल जाती है। अशिक्षित होने की वजह से लोगों में जागरूकता की कमी देखी जाती है। सरकारी कामों में उदासीनता के चलते लोगों अशिक्षित और मजबूरी का फायदा उठाकर सरकारी योजनाओं से वंचित रखा जाता है। साथ ही गाँव के विकास कार्य का निधि लोग गुमराह कर रही है। असुविधा से आमजन को गंदगी के साथ दूषित जल और बीमारी से पीड़ित है। इस पहल के चलते सरपंच सचिवों के मनमानी से लोगों से परेशान है। कुछ दिन पहले चामोशी तालुका के यनापुर गांव में जिलाधिकारी महोदय द्वारा सदीक्षा भेंट देकर लोगों की समस्या का समाधान में कोई भी लापरवाही बर्ताव पर सख्त कार्रवाई के निर्देश दिए हैं। हम विनती करते हैं कि मारकंडा गांव के कुछ लाभार्थी शौचालय के पैसे न मिलने से गरीब मजबूर लोगों के हक का हनन हो रहा है। विषय की गंभीरता ध्यान में रखते हुए जिलाधिकारी के दिशा निर्देश में लोगों की समस्या का समाधान कर गैर जिम्मेदाराना सरपंच सचिव पर दंडात्मक कार्रवाई कर लोगों को उनके हक का सरकारी योजनाओं का लाभ मिले। महेश पांडुरंग शेंडे की रिपोर्ट। तुमचं नाव काय? दशरथ रामचंद्र हुलके, राहणार कुठले तुम्ही? मारकंडा कंसोबा। अच्छा, तर ग्रामपंचायत मार्फत आपलं कोणती समस्या पहिली? संडासची समस्या आहे। 2024 मी संडास बनवलो, तर 2025 संपत आहे, तर इथून पैसा नाही भेटला। अच्छा, 12,000 तुम्ही बाबूसाहेबाला भेटले का? सचिव जे आहे बाबूसाहेबाला भेटलो, तर सरपंचाला भेटलो, तर पैसा भेटणार असं म्हणतात, पण पैसा भेटेल कधी? अच्छा, बाबूसाहेब हजर राहतात का ऑफिसमध्ये? बाबूसाहेब 8 दिवसातून 2 दिवस येते ड्युटीवर। अच्छा अच्छा अच्छा, अजून काही समस्या बाकी आपल्या ग्रामपंचायतच्या? तर संडासच्या आपला पाण्याची टाकी बंद आहे। अच्छा, 5 टक्केबद्दल म्हणजे ऑफिसमध्ये गेले तुम्ही बोलायला? आम्ही 2 जण गेलो। कोण कोण गेले होते? सुरेश राऊत न मी गेलो, 2 जण गेलो। अच्छा, मग काय म्हणे बाबूसाहेबांना? बाबूसाहेब होईल म्हणजे दुरुस्त, पण पाण्याची अडचण आहे म्हणजे पाण्याची अडचण एक तर पैसा काढते पानपत्त्याचा पैसा। अच्छा, कुठं काढले पैसे ते? आपला बॉम्बपेटीचा आपला पाणी नेतून विकतून, तर ते पैसे 700 रुपये काढतात वर्षाचे। अच्छा, म्हणजे कशामध्ये काढले पैसे ते आपला पाणी कर म्हणून। अच्छा, पाणी कर म्हणून पैसा काढतात। एक तर नाली साफ नाही, एक तर कचरा रोडाच्या मेरले, एक तर त्या टाकीवर कचरा जाऊ नाही, साफसूफच नाही बिलकुल। अच्छा, म्हणजे तुमचे बेलक्ष देते। अच्छा, म्हणजे तुमचे पैसे जर म्हणजे काटायला नाही पाहिजे होते आणि काटले ते काटले, पण हक्काचे पैसे ठीक आहे, परंतु जे सुविधा म्हणजे भेटायला पाहिजे ते नाही भेटून राहिले असं तुमचं म्हणणं आहे। तर हे म्हणजे गैरजिम्मेदारी आहे कोणाची, बाबूची नाही का? तर ठीक आहे, आता याबद्दल नाही का तुमच्या गावचे लोक जागरूक राहायला पाहिजे, बोलायला पाहिजे नाही का? बाकी अजून काही समस्या असेल ते सांगा। समस्या एवढीच आहे। अच्छा, पण मेन मुख्य आहे का तुमचं संडासचे जे पैसे आहे सरकारमार्फत भेटले ते नाही भेटले? अच्छा, ठीक आहे, तुम्ही आपल्या परीनं अजून एकदा बाबूसाहेबाला भेटा, सरपंचाला भेटा, विनंती करा। अजून काही म्हणजे कोणाकडून मदतीची अपेक्षा तुम्हाला? आता आपले इलेक्शन जे आहे, आमदार असो, खासदार असो किंवा नाही आपल्या गाव पातळीवर जे आहेत मेंबर लोक, ते मदत करायला पाहिजे। अच्छा, सामाजिक कार्यकर्ता म्हणजे मदत करायला पाहिजे। कोण म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणजे आपल्याला मदत भेटेल पाहिजे असं वाटतं? मदत भेटली पाहिजे। अच्छा अच्छा, ठीक आहे, तुम्ही आपले म्हणजे कोणा दबावाखाली येऊन तर नाही बोलता? नाही, सगळं दबावाखाली नाही, म्हणजे हे वास्तविकता का तुम्हाला अडचण आहे तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला नाही मिळाले, हक्काचे पैसे मिळाले पाहिजे, आणि हे सरपंच आणि सचिवादार तुम्हाला दिशाभूल होत आहे। इथं BDO सरावांनी लक्ष द्यायला पाहिजे, तसेच जिल्हाधिकारी याची नोंद घ्यावी आणि सर्वसामान्य जनतेचा हक्काचा पैसा त्यांना देण्यात यावे, निर्देश द्यावे, आणि हे जे दीर्घाई झाली आहे, हा निष्काळजीपणा ज्या सचिवमार्फत सरपंचामार्फत झाला आहे त्याच्यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा।